आईच्या अश्रूंनी बदललेलं नशीब. पावसाची रिमझिम सुरू होती. गावातील छोट्याशा घरांच्या अंगणात बसून सुमन आकाशाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर मात्र मुलांसाठी जबरदस्तीचं हसू होतं. आई, आज शाळेची फी भरायची आहे. 10 वर्षाचा आर्यन हळू आवाजात म्हणाला. सुमनने मुलांच्या डोक्यावर हात फिरवला. हो बाळा, काहीतरी करते मी. पण तिच्या मनात एक प्रश्न घुमत होता. काय करणार? नवरा सुरेश 2 वर्षापूर्वी अपघातात गेला होता. त्यानंतर सगळं आयुष्य तिच्या खांद्यावर आलं होतं. सासरच्यांनी सुरुवातीला आधार दिला, पण काही महिन्यांनी त्यांनाच ती ओझं वाटू लागली. आम्ही किती दिवस सांभाळायचं? सासूचा रोजचा प्रश्न. सुमन काहीच बोलत नसे, कारण तिच्याकडे उत्तर नव्हतं. ती गावात लोकांच्या घरी भांडी घासत होते. दिवसभर कष्ट करून मिळणाऱ्या पैशात घर, मुलांचं शिक्षण आणि औषध सगळं चालवणं अशक्य होतं. त्या रात्री मुलं झोपली. सुमनने जुन्या कपाटातून सुरेशचा फोटो काढला. तू असतास तर आज मला एवढं एकटं वाटलं नसतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी ती शहरात काम शोधण्यासाठी गेली. एका मोठ्या बंगल्यासमोर ती थांबली. बंगला पाहून तिची पावलं थरथरली. तेवढ्यात आतून एक वृद्ध महिला बाहेर आल्या. काय हवं मुली? काम पाहिजे होतं. वृद्ध महिलांनी तिच्याकडे नीट पाहिलं. नाव काय? सुमन. काम करशील? कोणतंही? त्यांनी तिला घरात घेतलं. त्या घरात सगळं वैभव होतं. मोठा हॉल होता, महागडं फर्निचर होतं, सुंदर बाग. पण तरीही त्या घरात शांतता नव्हती. त्या वृद्ध महिलेचं नाव होतं शैलजा. त्यांचा मुलगा रोहन मोठा उद्योगपती होता. पैसा खूप होता, पण आईसाठी वेळ नव्हता. सुमनने काही दिवसातच घर व्यवस्थित सांभाळायला सुरुवात केली. शैलजा तिला मुलीसारखं प्रेम देऊ लागल्या. एक दिवस त्यांनी विचारलं, सुमन, तुझ्या चेहऱ्यावर कायम दुःख का दिसतं? सुमनने पहिल्यांदाच मन मोकळं केलं. नवऱ्याचा अपघात, गरिबी, मुलांची जबाबदारी सगळं ऐकून शैलजांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या म्हणाल्या, आजपासून तू या घरात फक्त कामवाली नाहीस, तू माझी मुलगी आहेस. हे शब्द ऐकताच सुमन रडू लागली. इतक्यात रोहन घरी आला. त्याने सुमनकडे पाहिलं. आई, ही कोण? ही सुमन. कामाला ठेवली आहे. रोहनने काहीही न बोलता वरच्या खोलीत निघून गेला. दिवस पुढे जात होता. सुमनच्या मेहनतीमुळे घरात पुन्हा आनंद दिसू लागला. पण रोहनला तिचं घरातलं वाढतं महत्त्व अजिबात आवडत नव्हतं. त्याला वाटत होतं की ही स्त्री आईच्या संपत्तीवर डोळा ठेवून आली आहे. एक दिवस त्याने सुमनला थेट प्रश्न विचारला. खरं सांग, आईचा विश्वास जिंकून तुला काय मिळवायचं आहे? सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. साहेब, मला फक्त माझ्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे. रोहनने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. नाही. त्या रात्री शैलजा अचानक बेशुद्ध पडल्या. सुमनने वेळ न घालवता त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले, 5 मिनिट उशीर झाला असता तर जीव वाचला नसता. रोहन हादरला. त्याला समजलं, जिच्यावर तो संशय घेत होता तिनेच त्याच्या आईचा जीव वाचवला होता. तो पहिल्यांदाच सुमनसमोर शांत उभा राहिला. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना होती. पण त्याला अजूनही माहिती नव्हतं, सुमनच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ यायचं होतं. कारण दुसऱ्या दिवशी तिच्या गावातून एक फोन आला. फोन ऐकून
सुमनच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती रडत फक्त एवढंच म्हणाली, माझा आर्यन. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.